कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डेडलाईन जवळ आली म्हटलं तर तुमची सगळी कामं झालेली असतील, राईट? एजे, तुम्ही इतके शांत कसे काय राहू शकता? मग काय करू मी? न्यूजपेपरमध्ये इमॅजिनरी न्यूज तुम्ही टाकली, त्याच्यानंतर आपली आणि त्यांची बदनामी करून घेतली, पोलिसांना घेऊन गेला त्यांना अटक करायला. वॉजंट दॅट इनफ? एजे, ते चुकून झालं. चूक त्यांच्याकडून झाली, ती चूक होती. आणि तुम्ही जे केलं ते मुद्दामून केलंय आणि ते तुम्ही तिघींनी मिळून केलंय. ती मुलगी इथे येऊन जे काय बोलली त्याच्यात मला काहीही चुकीचं वाटलं नाहीये. इनफॅक्ट कुठलाही सेल्फ रिस्पेक्टिंग माणूस अशा सिच्युएशन मध्ये असाच वागला असता. पण एजे, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देण्यासाठीच. मला रिस्पेक्ट देण्याच्या नादात तुम्ही इतरांचा डिसरिस्पेक्ट नाही करू शकत. अँड आय डू नॉट लाईक इट. माणसांनी कायम स्वतःला कसं जिंकता येईल त्याच्याबद्दल विचार करायचा, दुसऱ्यांना कसं हरवावं त्याच्याबद्दल नाही. डू यू अंडरस्टँड दॅट? हिटलर ना कधी कधी गंमतच करतात. वहिनी, तुम्हीच सांगा, समोरचा हरला तरच आपण जिंकणार ना, हो ना? तू खेळाबद्दल विचार करते सरस्वती, ते नात्यांबद्दल बोलतायत. नात्यांबद्दल? हो, खेळात एक जिंकला की दुसरा हरतो, पण नात्यामध्ये एकाला जिंकायचं असेल तर सगळ्यांना जिंकावं लागतं. नाही, एजे नात्यांबद्दल बोलतच नव्हते. एजे तर हरण्याबद्दलच बोलत होते, हो ना वहिनी? सरू, या घरातले सगळे कन्फ्यूज का असतात? तुझ्या नात्याला लागून मी माझं आयुष्य बर्बाद करणार होते. आज तुझ्यामुळे माझा जीव गेला असता. माझ्यामुळे नाही, तुझ्याच वेडेपणामुळे. काय गरज होती ग? काय गरज होती उगाच हट्ट करण्याची की तुझ्याशी लग्न करायचंय, तुझ्यासोबत संसार करायचा आहे? तुला माहितीये ना, माझं आधीच लग्न झालंय. मला एक बायको आहे. नाही, मी लाख म्हणेन ग की मला तिच्यासोबत नाही राहायचंय, तिच्यावर प्रेम नाहीये माझं, मी तिला डिवोर्स देणार आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवायची काय गरज होती? असं तू फक्त मलाच फसवलंय का? तुझी सवयच आहे ही. अरे, आणखी किती मुलींना फसवणार आहेस तू? जाऊ दे, ते काय मोजायला जरा बोर होता मला. चल, निघतो मी. तू वेळेवर औषधं घेत जा आणि नीट काळजी घे. लवकर बरी हो. गेट वेल सून. येतो. तू आता आमचं सगळं बोलणं ऐकलंस का? बरं झालं. नाही, बरं झालं ऐकलंस ते. काय, आणखी काही गोष्टी लपवायची गरज नाहीये ना आता. नाहीस. तुझ्या इतका नालायक, विकृत आणि घाणेरडा माणूस मी आजपर्यंत बघितला नव्हता. ओ, काम डाऊन, काम डाऊन. मिस लीला. ओ सॉरी, लीला. लगेचच राग येतो ना तुला? जे काय मी जोरात बोललो ना, ते खरं तर मुद्दामून बोललो, तुला सगळं ऐकू यावं म्हणून. ते काय, मी आता रेवती सोबत कसा वागणार आहे याची झलक तुला मिळायला हवी ना. तुला काय वाटतं, मी तुला माझ्या रेवला असं फसवू देणार नाही. मी रेवला आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं खरं सांगणार. पण तिचा तुझ्यावर विश्वास बसणार आहे का? शक्यच नाही. कारण तिचा सगळ्यात जास्त विश्वास माझ्यावर आहे. लीला लीला लीला,
तू खरंच काहीच बिघडवू शकत नाही सगळं माझं. कारण तुझ्यासारख्या मिडल क्लास घरामधून आलेल्या मुलींमध्ये एवढी हिंमतच नसते. त्यामुळे तुला काय करायचंय ते कर, पण मला आणि तुझ्या रेवूला वेगळं करणं आता इम्पॉसिबल आहे. येतो. अगं कालिंदी, त्या पेस्ट्रीज विकल्या गेल्या नाहीत म्हणून त्याला थोड्या दिल्या, थोड्या आपल्या घरी आणल्या. त्याच्या बोडक्यावर घालण्यापेक्षा ना कचऱ्यात फेकून द्यायला पाहिजे होते. अगं तू काहीतरी सांगायला आली होतीस ना. हं? तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला. हो हो, मी काय म्हणते, ते मी ना लीलासाठी स्थळ सुचवायला सांगितले. लीलाचं वय झालं लग्नाचं, तिचं लग्न आता आपण उरकून टाकू. उरकून टाकू. हं. आणि तिच्या स्वप्नांचं काय? कर्म माझं. कसली स्वप्न? स्वप्न बघणं पण परवडायला नको आपल्याला. काय तेच. काय व्हायचं तिला म्हणे? सुपरस्टार. आगाऊ कुठली. ते काय नाही, मी तुम्हाला सांगते, स्थळ आलं तर मी ते नाकारणार नाही. आता तू ठरवलंच आहेस तर मी तरी काय बोलणार. पण जे काही करशील ते विचार करून कर, कारण आपल्या लीलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हम्म. लीला, तू रेवतीला इथे का घेऊन आलीस? तुम्ही बस आधी या. मला तरी सांगायचं, मी घरी आलो असतो. घरी बोलवून तुझी नाटकं बघायची नव्हती ना, म्हणून आम्ही इथे आलोय. आणि आता रेऊ समोर मी तुझी पोल खोल करणार आहे, तुला एक्सपोज करणार आहे, सांगणार आहे की तू किती मोठा फ्रॉड आहेस. ताई, अगं तुझं काय चाललंय? अगं त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याचा अपमान करायला आलीस का तू? रेऊ काही कामाचं ठिकाण वगैरे नाही यायचं. इथे बसून ना तो फ्रॉड करतो, तो आणि मुलींना फसवतो. रेवती, रेवती, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस आणि तुझ्या बहिणीकडे लक्ष देऊ नकोस. हे बघ, तू आता अस्वस्थ आहेस ना, म्हणून तिला त्रास होतोय. अगं बघ बघ बघ, तिचा चेहरा बघ. अगं हे बघा, आय रिस्पेक्ट युअर डिप्रेशन, पण मला नीट सांगा ना, माझा एवढा राग काय येतो तुम्हाला? मी काय असं केलंय? हे बघ लीला, माझं खरंच तुझ्या बहिणीवर मनापासून प्रेम आहे. तेच फिल्मी डायलॉग ना परत नाही मारायचे. ताई, उलट तूच त्याला सारखं सारखं असं वाईट बोलणं बंद कर. विक्रांत नेहमी माझ्याशी खरं बोलतो, तो कधीच आतापर्यंत माझ्याशी खोटं नाही वागलाय. रेऊ, खूप मोठ्या भ्रमात आहेस तू. मी आता सिद्ध करणार आहे की हा खोटारडा आहे, विश्वासघातकी आहे. ताई, हा माणूस माझ्यासाठी जीव द्यायला निघाला होता. अगं हा कसा फसवेल मला? थांब, दाखवतेच. अगं लीला, काय करतेस अगं ताई, तू काय करतेस? अगं बघ, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.